नमस्कार मंडळी. सरोज रजनीला म्हणत असते की नव्या सुनबाईची हौसमौस करायला मलाही आवडलं असतं, परंतु नव्या सुनबाईविषयी प्रेम तर असायला हवं. सरोज म्हणत असते, ज्या लोकांनी आपल्या स्वार्थासाठी आपला स्वाभिमान विकला त्या लोकांना असं प्रेम रिस्पेक्ट मागून मिळत नसते. सरोज रजनीला सांगते की हा एक फक्त विधी आहे, त्यासाठी तिला रिक्वेस्ट करायची काही गरज नाही आणि चल इथून. तेव्हा कला म्हणते की एक मिनिट मॅम, मी माझा स्वाभिमान कधीही विकलेला नाही. या घरामध्ये मी माझा मान आणि प्रेम दोन्हीही कमवेल. तुम्ही मला सून म्हणून स्वीकारावं याचा प्रयत्न मी नक्कीच करेल. सरोज आणि रजनी तिथून निघून जातात तर रॉकेट हे सगळं ऐकत असतो. त्या निघून गेल्यावर रॉकेट लगेचच कलाच्या रूम मध्ये जातो. रॉकेट आता कलाच्या रूम मध्ये आलेला असतो. ते बघून कलाला धक्का बसतो. कला म्हणते की रॉकेट, अरे तू इथे कसा काय आला आणि तुला आतमध्ये सोडलं पण का? रॉकेट म्हणतो की हो, मी त्यांना सांगितलं की नव्या सुनबाईच्या घरून सामान आले, मग त्यांनी मला लगेच सोडलं. ताई, तुला मला बघून आनंद नाही झालाय का? तेव्हा कला म्हणते की नाही रे, तुला बघून मला खूप आनंद झालाय, पण अरे या घरामध्ये मी नवीन आहे ना आणि तुला अचानक समोर बघितलं म्हणून मला जरा वेगळं वाटलं, बस इतकंच. तर रजनीला रॉकेटचा आवाज ऐकू आलेला असतो. ती विचार करते की कला बोलते कोणाशी तरी, कोणाशी बोलत असेल ही, आणि मग कला कोणाशी बोलते हे बघण्यासाठी आता ती कलाच्या दाराजवळ येते आणि रॉकेटचं आणि कलाचं बोलणं ती ऐकत असते. तर रॉकेट कलाला म्हणत असतो की एवढ्या मोठ्या घरामध्ये तू ह्या अशा खोलीमध्ये राहते, यावरून मला कळतंय की ह्या घरामध्ये काय चाललं असेल. रजनीला आता समजलेलं असतं की रॉकेट हा कलाच्या माहेराहून आलाय आणि मग तिला भीती वाटते की जर वहिनीने याला बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि ती विचार करते की काहीही करून वहिनीला इथे येण्यापासून थांबवलं पाहिजे. रॉकेट कलाला सांगतो की मावशीने तुझ्यासाठी लाडू बनवून पाठवले आणि त्यावर मनुके सुद्धा चिटकवलेत. कलाला हे ऐकून आनंद होतो. ती रॉकेटला विचारते की आई बाबा कसे आहेत रे? रॉकेट म्हणतो की खूप छान आहेत ते, पण त्यांनाही तुझी काळजी वाटते ना, म्हणून त्यांनी मला इथे पाठवलं. रजनी आता सरोजकडे आलेली असते आणि सरोजला गुंतवण्याचा ती प्रयत्न करत असते. सरोजला ती विचारते की वहिनी, आज जेवणामध्ये काय खा? सरोज तिला म्हणते की रजनी, अगं हे काय विचारतीयस तू मला? रोज तर तूच बघतेस ना हे सगळं, मग आज मला काय विचारतीये? त्यावर रजनी म्हणते की हा, रोज मीच बघते, पण म्हटलं आज तुम्हाला काय आवडतं ते बघूयात. तर सरोज म्हणते की तुझी कल्पना वाईट नाहीये, आपण एक काम करूयात, अद्वैतच्या आवडीचे थालीपीठ बनवूयात आपण दोघी मिळून. तर रजनी म्हणत असते की तुम्ही कशाला येताय, मी बनवते ना. पण नाही, चला आपण दोघी मिळून बनवूयात. रजनीला मात्र खूप भीती वाटते, परंतु सरोज तिचं काही ऐकत नाही आणि दोघीही किचन मध्ये जातात. कला आणि रॉकेट त्यावेळी दोघंही बाहेर आलेले असतात. कला रॉकेटला म्हणत असते की रॉकेट, तू मला प्रॉमिस कर की घरी आई बाबांना तू सांगशील की मी अगदी सुखात आहे आणि मला कुठलाही प्रॉब्लेम नाहीये. रॉकेट म्हणतो की ठीक आहे ताई, तू जसं म्हणशील तसं मी करेल. कला विचारते की आणि आपल्या दुकानाचं काय, तू जातोयस ना दुकानात? रॉकेट म्हणतो की आता ताई तू नाहीये म्हटल्यावर माझंही मन नाही लागत तिथे. त्याला सांगते की थांब, थोडे दिवस जाऊ दे, थोड्या दिवसांनंतर मी दुकानाला यायला सुरुवात करणार आहे, मग पुन्हा आपण दोघं मिळून आपलं दुकान चालूयात. तर आता रॉकेट तिथून निघून गेलेला असतो. जेव्हा कला मागे वळून बघते तेव्हा रजनी आणि सरोज तिथे उभ्या असतात. तर कलाला असं वाटतं की दोघींनीही आता तिला बघितलं असेल, परंतु सरोजने काही बघितलेलं नसतं. सरोज आता किचन मध्ये निघून जाते. तर इकडे नयनाला संगीताची फार आठवण येत असते आणि मग ती संगीताला कॉल करण्याचं ठरवते. संगीताला ती कॉल लावते आणि काहीही बोलत नाही. संगीता तिकडनं हॅलो हॅलो बोलत असते, परंतु नयना त्यावेळी काहीही बोलत नाही. आता तितक्यात राहुल तिथे येतो आणि नयनाच्या हातून फोन हिसकावतो आणि नयनाला आता तो बोलू लागतो की नयना, तुला कळतं का तू काय करतेस ते? कोणाला कॉल लावला होतास तू? तेव्हा नयना म्हणते की अरे मी मम्माला कॉल लावला होता. तेव्हा राहुल म्हणतो की तुला काही अक्कल आहे का? अगं त्यांना कळेल ना की आपण दोघं पळून गेलोय म्हणून आणि आपण लग्न करणार आहोत. नयना म्हणत असते की मग कळू देत ना त्यांना, आणि तसंही आपल्याला घाबरायची काय गरज आहे, आपण एकमेकांवर प्रेम करतो ना. आणि समजा मी मम्माला फोनही केला, परंतु त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे आणि तू किती ओरडलास माझ्यावर? राहुल आता नयनाला समजवायला लागतो की नयना, अगं तुम्हाला समजून घे ना, आणि तुझी आई एवढं खोटं बोललीये म्हणून हा सगळा प्रॉब्लेम झालाय. आपलं एक चुकीचं पाऊल सुद्धा आपल्याला खूप धोक्याचं ठरू शकतं, तू प्लीज मला समजून घे. त्यामुळे नयना म्हणते की ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, परंतु तू परत माझ्यावर असं चिडू नकोस. तेव्हा राहुल म्हणतो की ठीक आहे, आय एम सॉरी. तर इकडे संगीता आणि बाबा दोघंही रॉकेटला विचारत असतात की काय झालं तिकडे आणि कला काय बोलली आणि कला कशी आहे? तेव्हा रॉकेट म्हणतो की अहो काही काळजी करू नका, कला अगदी ठीक आहे. संगीता विचारते की आता कलाचं लग्न झालंय म्हटल्यावर कला खूप छान दिसायला लागली असेल ना, म्हणजे लग्नाचं तेज आलं असेल तिच्या चेहऱ्यावरती. तेव्हा रॉकेटला कलाचा तो उदास चेहरा आठवत असतो, परंतु कलाने रॉकेट
रॉकेट कडून प्रॉमिस घेतलेलं असतं की घरी कोणाला काहीही सांगायचं नाही आणि हेच सांगायचं की ती सुखी आहे, त्यामुळे रॉकेटही काही बोलत नसतो. बाबा म्हणत असतात की पण मला काहीतरी वेगळं वाटतंय रे, म्हणजे एवढ्या लवकर कलाला सगळ्यांनी कसं काही स्वीकारलं असेल. तेव्हा रॉकेट म्हणत असतो की ती कला ताई आपल्या रॉकेटपेक्षाही जास्त स्पीड आहे तिला, आणि कुठेही गेली तरी ती सगळ्या माणसांना आपलंसं करून टाक. रॉकेट आता कसाबसा तिथून निघण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो सांगतो की मला दुकानामध्ये खूप काम आहे, मी निघतो आता. तर रॉकेट आता तिथून निघून गेलेला असतो. तर इकडे कलाची ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होणार असतो. अद्वैतला जेव्हा आबा बोलवतात तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा मला खूप महत्वाचं काम आहे, परंतु आबा अद्वैतला सांगतात की हे बघ, याच्या पुढे कुठलंही महत्वाचं काम नाहीये, जा सुनबाई शेजारी जाऊन बस. इलाजाने अद्वैत आता कला शेजारी जाऊन बसतो आणि मनात म्हणत असतो की आबास खरं तर हे सगळं तुमच्यासाठी करतोय, नाहीतर मला ह्या गोष्टीमध्ये काही इंटरेस्ट नाहीये. आबा सरोजला सांगतात की सरोज, कलाची खणा नारळाने ओटी भर आणि तिच्या सुखी संसारासाठी तिला आशीर्वाद दे. सरोजचा आता नाईलाज असतो. आबांनी सांगितल्यामुळे सरोज आता कलाची ओटी भरत असते. तर अद्वैत कलाला हळूच म्हणत असतो की खरं तर आम्हा चांदेकरांना दानधर्म करण्याची सवयच आहे, त्यामुळे हाही तुला केलेला एक दानच समज. तेव्हा कला सांगते की हो मला चालेल, तसंही तुमच्याकडे दान देण्यासाठी खूप आहे, परंतु मी यातलं फक्त आशीर्वाद घेणार आहे, कारण शेवटी तुला जरी गरज नसली तरी मला गरज आहे त्याची. ओटी भरण्याचा कार्यक्रम संपलेला असतो. सरोज तिच्या रूम मध्ये येते, परंतु तिने खणा नारळाने कलाची ओटी भरलेली असते ते तिला अजिबात आवडलेलं नसतं. आणि मेन म्हणजे आबांनी तिला हे सर्व करायला सांगितलेलं असतं. तिला खूप टेन्शन आलेलं असतं. तर अद्वैत येतो आणि म्हणतो की आई चल आपल्याला पेढीवर जायचंय ना. तेव्हा सरोज त्याला म्हणते की नाही आज नको, आपण उद्या जाऊयात. सरोज अद्वैतला म्हणते की अद्वैत तू खाली बस, आणि काय झालंय तुला. अद्वैत म्हणतो की कुठे काय झालंय. सरोज म्हणते की मी तुझी आई आहे, मला सगळं काही कळतं, तुझे प्रत्येक मूड मला समजतात, आणि जेव्हा तुला गिल्टी वाटत असतं ना तेव्हाही मला समजतं. तर अद्वैत म्हणतो की मम्मा आय एम रिअली सॉरी, खरं तर माझ्यामुळे तुला त्या मुलीपुढे झुकावं लागलं आणि तिची ओटी भरावी लागली. ऍक्च्युली जेव्हापासून ती नैना माझ्या आयुष्यात आली ना तेव्हा सारासा विचार करण्याची माझी पद्धतच बदलली. खरं तर लग्नामध्ये मी सरळ सरळ नकारही देऊ शकत होतो, परंतु मला आबांना नाही म्हणता आलं नाही. आता इकडे कला एकटीच बसलेली असते. कलाला आठवण होते की आईने तिच्यासाठी लाडू पाठवलेत. कला लगेचच ते लाडू उघडून बघते आणि तिला मागच्या काही क्षणांची आठवण होते. जेव्हा सर्वजण घरामध्ये असतात तेव्हा संगीता बेसनाचे लाडू वळत असते. तर काजू म्हणते की वा काय घमघमाट सुटलाय लाडूंचा, आणि आई मला खरंच सांग हे लाडू तू कलाताईसाठी बनवले ना, आणि एक्स्ट्राची वेलची सुद्धा कलाताईसाठीच टाकली आहे. संगीता म्हणते की हो मग, आणि तिच्यासाठी मी 2-2 बेदाने जास्तीचे लावते लाडू. तेव्हा नैना म्हणत असते की अरे वा, कोणाला तरी आज खूप स्पेशल ट्रीटमेंट मिळतीये. संगीता तेव्हा नैनाला म्हणत असते की मागच्या वेळी तुझ्यासाठी भाजणीच्या भाकरी बनवल्या होत्या तेव्हा नाही मला म्हटली की तुझ्यासाठी स्पेशल ट्रीटमेंट आहे म्हणून ही. काजू म्हणत असते की नाही आई, म्हणजे मी चिडवत नाहीये, परंतु मज्जा तर आहे बाबा एका मुलीची. काजू म्हणत असते की हो पण आता चिडवणार वगैरे नाही, लाडू जर दिला ना तर चिडवणं अगदी बंद. संगीता म्हणते की अजिबात नाही, कोणालाच भेटणार नाही, आधी माझी कला खाणार आणि मग तुम्हाला भेटणार. कला म्हणत असते की अगं आई माझं काय, मी पहिला खाल्ला काय आणि शेवटचा खाल्ला काय, माझं काम झालं की मी खाणारच आहे. नैना म्हणत असते की बघ मम्मा आपली काजू किती चांगली आहे, आणि बघ तिने आम्हाला द्यायला सांगितला ना लाडू, काजू चल तू लाडू घेऊन ये इकडे. काजू लाडू घ्यायला जाते तेव्हा संगीता तिला मारते आणि म्हणते की खबरदार जर लाडू घेतला तर आधी माझी कला खाणार आणि मग तुम्ही खायचा. आणि मग संगीता तिच्या हाताने कलाला लाडूचा घास भरवते आणि मग नैना आणि काजूला देते. ह्या सगळ्या गोष्टी कलाला आठवत असतात. लाडू खाताना कलाच्या डोळ्यात खूप पाणी असतं आणि ती विचार करत असते की अगं आई तू दिलेला लाडू मी खाल्ला सुद्धा, परंतु तो कसा झालाय हे तुला कसं सांगू, खूप छान झाला लाडू. आणि या सगळ्या गोष्टींचा ती विचार करत असते. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे राहुलने नैनाला एका ठिकाणी सोडलेलं असतं आणि तिथेच तो तिथून निघून गेलेला असतो आणि म्हणतो की एकदाचा सुटलो मी. तर इकडे अद्वैत आणि कला दोघंही किचन मध्ये असतात. तर कलाने पाणी गरम केलेलं असतं आणि अद्वैत ते पाणी घेत असतो. तेव्हा कला म्हणते की हे पाणी मी माझ्यासाठी गरम केले, ठीक आहे काही प्रॉब्लेम नाहीये, मी नंतर घेईल माझ्यासाठी गरम करू. तेव्हा अद्वैत म्हणतो की काही गरज नाहीये, तसे मी कोणाचे उपकार घेत नाही आणि तुझे तर अजिबातच नाही. तर आता संगीता ही चांदेकरांच्या घरी आलेली असते आणि कलाला ती हाक मारते. तेव्हा कला संगीताला बघून खूपच खुश होते, परंतु सरोजने घातलेली अट तिला सारखी आठवत असते. तर मित्रांनो असेच मालिकांचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.